रात्रीची झोप कमी झाली की फक्त दुसऱ्या दिवशी आळस किंवा थकवा जाणवतो असं नाही. झोपेची कमतरता शरीराच्या अनेक महत्त्वाच्या प्रक्रियांवर परिणाम करू शकते. विशेषतः सतत कमी झोपण्याची सवय असेल तर त्याचा परिणाम वजन, भूक, मानसिक एकाग्रता आणि एकूण आरोग्यावर होऊ शकतो. झोप ही शरीराला विश्रांती देण्याबरोबरच शरीराच्या दुरुस्ती आणि संतुलनासाठी महत्त्वाची असते. झोप अपुरी राहिल्यास तणावाशी संबंधित हार्मोन म्हणजेच कॉर्टिसोल वाढू शकतो, तर भूक आणि पोट भरल्याची जाणीव नियंत्रित करणाऱ्या हार्मोन्समध्येही बदल होऊ शकतात. त्यामुळे काही लोकांना जास्त भूक लागणे किंवा वारंवार काहीतरी खावेसे वाटणे जाणवू शकते. याचा संबंध वजनाशीही जोडला जातो. कमी झोपेमुळे भूक वाढणे, शरीरातील चयापचयाच्या प्रक्रियांमध्ये बदल होणे आणि दिवसभर थकवा जाणवणे यामुळे वजन नियंत्रणात ठेवणं काही लोकांसाठी अधिक कठीण होऊ शकतं. मात्र फक्त कमी झोपेमुळे वजन वाढतं असं म्हणणं योग्य नाही. आहार, शारीरिक हालचाल, ताणतणाव आणि इतर अनेक घटकही वजनावर परिणाम करू शकतात. झोपेचा परिणाम फक्त वजनावरच नाही. पुरेशी झोप न मिळाल्यास एकाग्रता, स्मरणशक्ती आणि काम करण्याची क्षमता कमी होऊ शकते. दिवसभर सुस्ती जाणवू शकते आणि मूडमध्येही बदल होऊ शकतात. त्यामुळे अभ्यास, काम किंवा रोजच्या कामांमध्ये लक्ष केंद्रित करणं कठीण होऊ शकतं. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे झोप कमी झालेल्या दिवशी शरीर थकलेलं असताना व्यायामाचा ताण देणं योग्य ठरेलच असं नाही. तज्ज्ञांच्या मते पुरेशी झोप ही शरीराच्या पुनर्बांधणीसाठी महत्त्वाची असल्याने झोप आणि व्यायाम यांचा समतोल राखणं गरजेचं आहे. म्हणूनच रात्री उशिरापर्यंत मोबाईल, काम किंवा इतर कारणांमुळे सतत झोप पुढे ढकलण्याची सवय असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. चांगल्या आरोग्यासाठी संतुलित आहार आणि व्यायामा इतकीच नियमित आणि पुरेशी झोपही महत्त्वाची आहे. तर तुम्ही रोज पुरेशी झोप घेता का? की तुम्हालाही रात्री उशिरापर्यंत जागण्याची सवय आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या बोल एम एच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.